च्या लोकांनी त्यांचे जे उपक्रम आहेत सांगितले आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये त्यांनी त्या ह्याच्यामध्ये पुढे जावं अशा शुभेच्छा मी त्यांना देते. एवढंच बोलून माझे 2 शब्द थांबवते. त्यांचे अनेक प्रयत्न करतात. एक सुंदर स्वरूप म्हणजे सर्वांना एकत्र करतात. हे सगळे लातूरचे हिरे वेगवेगळे विखरलेले होते आमच्या मैत्रिणी. त्या सगळ्या हिरकणींना एकत्र करून आज हे अतिशय सुंदर असं एक्झिबिशन इथे केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम रागिनी ताईंची आणि त्यांच्या सर्व टीम, शोभाताई, जयश्रीताई, आमच्या गायकवाडताई, शीतल, सगळेजण आपल्या सर्वांची. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे जी मला जाणवली की प्रत्येक उद्योजिका ही तिच्या कामाप्रती अतिशय डेडिकेटेड आहे आणि तिने त्याच्यामध्ये आपला पूर्ण जीव ओतून ती काम करते. त्यामुळे इथे असलेल्या प्रत्येक उद्योजिकेला त्यांची एनर्जी आणि त्यांची क्वालिटी दोन्ही अतिशय छान आहेत. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप त्याच्या प्रगतीसाठी. रागिनी ते आत्ता एका स्टॉलवर मला त्यांनी सांगितलं की ताई आम्ही अनेक एक्झिबिशन केले. म्हणजे मग तुम्हाला इथे काय वेगळं वाटतंय? तर त्यांनी सांगितलं की आमची एक स्वप्न होतं, खूप एक्झिबिशन केले पण टाऊन हॉलवर आपला स्टॉल लागायला पाहिजे. मला वाटतं की फिल्मच्या लोकांना अनेक अवॉर्ड मिळतात पण फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. तसं लातूरमध्ये एखादं एक्झिबिशन जवळ टाऊन हॉलवर त्या व्यक्तीला त्यांचं हे दाखवण्याकरता, त्यांचं कार्यकौशल्य दाखवण्याकरता जोपर्यंत त्यांना स्टेज मिळत नाही ती परिपूर्ती होत नाही. आणि रागिनीताई तुमचे अभिनंदन की त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मदत केली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अभिनंदन. इथे प्रत्येक स्टॉलवर प्रत्येकाच्या एक त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती पण अतिशय सुंदर आहे आणि त्या कोणीही असं सांगत नाही की मला अडचण आहे म्हणून मी काम करते. ती तिच्या कामावर प्रेम करते म्हणून तिथे काम करते. त्यांच्या या कामाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे एक्झिबिशन पुढच्या वर्षी पूर्ण ग्राउंड भरून लागू नये अशी तुम्हाला शुभेच्छा देते. या मुलींना आत्ता तुम्ही हात धरलाय, संक्रांतीला हात धरलात, आता ह्यांचा हात सोडू नका कारण त्यांना तुमच्या साथीची खूप जरुरी आहे. आणि पुढच्या वर्षभरात कदाचित त्यांच्या कामामध्ये 2, 4, 5 पटींनी वाढ होईल आणि मग तेव्हा आपल्याला वाटेल की छोटंसं काम जे तुम्ही सुरू केलं त्याचं रूप खूप मोठं झालेलं असेल. आणि आपण सगळ्या महिला आहोत, पोटात छोटंसं बाळ ठेवून मोठं करायची आपल्याला ताकद असते. तर हे छोटंसं बाळ आज तुमचं जन्मलंय आणि ह्याचं खूप मोठं कर्तृत्ववान बाळामध्ये रूपांतर होईल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. आत्ता वैशालीताईंनी म्हटल्यासारखं अनेकांना आज भेटण्याचा योग आला. तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला भरभरून शुभेच्छा देते. आणि इथे सर्वांची भेटण्याचा योग आला. छानशी दही धपाटी खाल्ली, आमच्या ताईचा गाडग्यातला चहा प्यायले, असं काय काय छान छान करत कपडे घेतले, शॉपिंग केली आणि आता छानशी एक संध्याकाळ करून आम्ही घरी चांगल्या आठवणी घेऊन गेली जाते. रागिनीताई आणि त्यांच्या टीमचे प्रत्येक स्टॉल मी माझ्या व्यक्तिगत आणि आमच्या स्टेजवर बसलेल्या प्रत्येकीच्या आमच्या सोशल मीडियावरही आम्ही दाखवतो की ह्या एक्झिबिशनला आपण सर्वांनी भेट द्या. इथे फोटो काढून तुमच्या स्टेटसला ठेवा म्हणजे तो बघून सगळेजण येतील, जेणेकरून आपल्या सगळ्या महिला भगिनींना आपली मदत होईल. ताई मी माझ्याकडून प्रसार करणार आहे, मी हे सगळ्याच नाही करणार. तर आपण उद्याचा बिझनेस हा टॉप बिझनेस होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बोलू शकतात अर्चनाताईंनी सगळ्या उद्योजकांचं, आयोजकांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल अर्चनाताई तुमचे सुद्धा मनातून आभार मानते. आणि माझं लातूर, आपलं लातूर